नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, 3-4 दिवसापूर्वी 1 फेब्रुवारी रोजी भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला होता आणि या संदर्भात आपल्या परीक्षेला एखादा प्रश्न विचारला जाईल, म्हणून हा जो अर्थसंकल्प आहे हा परीक्षा दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे आणि यावर आधारित हा आपण व्हिडिओ व्यवस्थित पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून यावर तुम्हाला परीक्षेला वन लाईनर स्वरूपात प्रश्न विचारले जातील. आता लक्षात ठेवायचं की अर्थसंकल्प म्हणला की बऱ्याच जणांना असं वाटतं की याच्यामध्ये संपूर्ण आकडेवारी असते का. आकडेवारी सुद्धा काही ठिकाणी महत्वाची आहे, पण सगळेच आकडे वाचण्यापेक्षा जे जे महत्वाचे वाटतात, ज्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारतील, एवढे जरी आपण महत्वाची आकडेवारी केली तरीही आपल्याला या ठिकाणी फायदा होणार आहे. आता सगळ्यांनाच माहित आहे की 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प जाहीर होतो, त्यानंतर भरपूर काही चर्चा विमर्श चालतात, मग प्रत्येक विभागाला त्यांचे पैसे पुरवले जातात. अशा सगळ्या गोष्टी आपण करूया. पण जो या वर्षीचा अर्थसंकल्प जाहीर झाला हा काही कारणामुळे थोडासा फेमस सुद्धा झाला. आपण थोडक्यात बघायचंय नेमकं काय काय घडलं. तर जेव्हा निर्मला सीतारामन यांनी हा जो काही अर्थसंकल्प जाहीर केला, त्यामध्ये सुरुवातीला त्यांनी ही 3 कर्तव्य सांगितलेली आहेत. ठीक आहे, 3 कर्तव्य सुरुवात केली होती. कोणती कोणती कर्तव्य आहेत बघा. पहिलं कर्तव्य आहे आर्थिक विकासाचा वेग वाढवणं, जनरल कर्तव्य. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून आपल्याला परीक्षेला जर एखादा प्रश्न विचारलाच तर तो आपल्या 100% येणार आहे. आणि या संदर्भात ज्या ज्या आपल्या पीडीएफ नोट्स आहेत त्या आपण पटकन टेलिग्राम सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत. ठीक आहे, आता काय सांगितलं बघा. पहिलं कर्तव्य काय महत्वाचं आहे, वेग वाढवायचा आहे आर्थिक विकासाचा आणि तो वेग कायम सुद्धा ठेवायचा आहे. यासाठी उत्पादकता व स्पर्धात्मक वाढवणं, स्पर्धा केली पाहिजे, उत्पादन वाढवलं सुद्धा पाहिजे, जागतिक स्तराच्या सुविधा निर्माण करणं सुद्धा आहे. दुसरं कर्तव्य काय आहे, हे आपल्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणं, त्यांचं कौशल्य वाढवणं, त्यांच्या क्षमता वाढवणं व भारताच्या समृद्धतेच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासात त्यांना सहभागी करून घेणे. तिसरं कर्तव्य आहे सबका साथ सबका विकास. म्हणजे जेव्हा मोदी सरकार शासनामध्ये आल्यापासून तुम्ही नेहमी ऐकत असाल सबका साथ सबका विकास सबका विश्वास वगैरे, पण थोडं लक्षात ठेवायचं की तिसरं कर्तव्य काय आहे, या तत्वावर आधारित विकास साध्य करणं, यातून प्रत्येक कुटुंब, समाज, प्रदेश यांना साधन संपत्ती, सुविधा व संधी समान पद्धतीने उपलब्ध करून देण्याचे असते. लक्षात ठेवा, 3 कर्तव्यांना सुरुवात केली होती. आता आपण महत्वाच्या काही गोष्टी बघूया. जिथे जिथे मला वाटेल की परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्या ठिकाणी तुम्हाला मी व्यवस्थित अंडरलाईन करून सांगेल, हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं. केंद्रीय अर्थसंकल्प सादर 1 फेब्रुवारी रोजी होतो. आता तसं की याच्यापूर्वी खूप म्हणजे डिले व्हायचा, फेब्रुवारी एंड किंवा मार्चला व्हायचा. आता गेल्या काही वर्षापासून 1 फेब्रुवारीलाच आपण अर्थसंकल्प जाहीर करतो आणि ते बरोबर वित्तमंत्री करतात. ठीक आहे, अर्थमंत्री कोण आहेत, निर्मला सीतारामन आहेत. लक्षात ठेवायचं, यांनीच सादर केलं होतं बजेट. ही 9वी त्यांची वेळ आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला परीक्षेला हमखास प्रश्न विचारते, किती वेळा जाहीर केलेला आहे, किती वेळा सादर केलेला आहे, 9व्या वेळेस सादर केलेला आहे, करण्याची वेळ आहे आणि ह्या अशा पहिल्या महिला आहेत. आता लक्षात ठेवा, इथं तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाईल तो म्हणजे वन स्वरूपात. आपण शेवटी सुद्धा काही प्रश्न घेतलेले आहेत, ते तुम्हाला मी प्रश्न सुद्धा सांगेन, कारण लेक्चरचं नावच बघा आहे अतिसंभाव्य प्रश्न. म्हणजे अर्थसंकल्पावर कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात हे लक्षात ठेवायचं. भारतीय इतिहासात पहिल्यांदा रविवारी जाहीर झाला होता. यापूर्वी कधीही रविवारी जाहीर झालेला नाही आणि सगळ्यात जास्त हा सोमवारी जाहीर झालेला आहे. तुम्हाला बरेच जण विचारतील बाबा पहिल्यांदा काय महत्वाचं आहे, तर या वर्षी रविवारी जाहीर झाला होता आणि 1 फेब्रुवारी रविवारीच होता. लक्षात ठेवायचं, पण यापूर्वी कधीही रविवारी जाहीर झाला नव्हता आणि सगळ्यात जास्त वेळा कधी झालेला आहे तर तो सोमवारी या दिवशी जाहीर झालेला आहे. 26-27 एकूण उत्पन्न पाहायला गेलं तर 36.5 लाख कोटी. अजूनही विद्यार्थ्यांना हे माहिती नसतं. लक्षात ठेवायचं मित्रांनो, हा 2026 आणि 27 अर्थसंकल्प असतो. म्हणजेच काय, हे असं का लिहितात बरं, तर लक्षात ठेवायचं, हे बजेटचं तुम्ही अंमलबजावणी पाहिली तर ती 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 पर्यंत अंमलात राहतं. जे काय या बजेटमध्ये अर्थसंकल्प केला जाईल, म्हणजे ज्या ज्या विभागाला पैसे द्यायचे आहेत किंवा जे जे काही वित्तपुरवठा केला जाईल तो हा पूर्ण 1 वर्ष लागू असतो. लक्षात ठेवायचं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो 26-27. ठीक आहे, ओके. तर एकूण उत्पन्न किती आहे यामध्ये हा आकडा तुम्हाला लक्षात ठेवायचे. 27 ला आपण गेलेलो नाहीये, पण एक अपेक्षित लक्षात ठेवा, एस्टिमेट आहे, अंदाजित किती आहे 36.5 लाख कोटी. आता मित्रांनो मला सांगा 26-27 एकूण खर्च किती होऊ शकतो, 53.5 लाख कोटी. तुम्हाला याच्यावर कळालं असेल बघा, उत्पन्नापेक्षा आपला खर्च खूप जास्त आहे. मग जर उत्पन्न कमी असेल आणि खर्च जास्त असेल तर इथं लक्षात ठेवायचं तुमची इथं आर्थिक तूट होऊ शकते. त्याला आपण काय म्हणतो, वित्तीय तूट.
बघा, दोन गोष्टी महत्वाच्या असतात. तूट म्हणजे काय? माझ्याकडे फॉर एक्झाम्पल माझं महिन्याचं इन्कम आहे 1000 रुपये, पण माझा खर्च 2000 रुपये आहे. याचा अर्थ काय? मला 1000 रुपयाची तूट आहे, बरोबर? किंवा दुसऱ्या भाषेमध्ये आपण त्याला म्हणू, एक वेगळा शब्द तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, समजा माझे इन्कम आहे 2000 रुपये. ठीक आहे, मला महिन्याला 2000 रुपये मिळतात, पण माझा खर्च 1000 रुपये असेल, तर माझे 1000 रुपये शिल्लक राहिले. हे तुमचं सरप्लस झालं. मला लक्षात ठेवा, तूट वेगळं आणि सरप्लस वेगळं. पण भारत सरकारच्या गेल्या काही वर्षामध्ये, म्हणजे खूप वर्षापासून आपला बजेट, आपला अर्थसंकल्प असतो हा तुटीचाच अर्थसंकल्प असतो. कारण आपल्यामध्ये लक्षात ठेवायचं की उत्पन्नापेक्षा खर्च आपण जास्त करत असतो, कारण यामध्ये कल्याणकारी योजना सुद्धा येतात. तुम्हाला मी सांगेन, पुढे पुढे महत्वाची योजना पण आहेत. बजेटमध्ये ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या वाटतात त्या या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यात महत्वाचा पॉइंट तो म्हणजे आयकर स्लॅब, म्हणजेच तुमचा इन्कम टॅक्स. 26-27 या बजेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. जसं आधी होता तसाच तो ठेवलेला आहे. म्हणजे 0 ते 4 लाख उत्पन्न टॅक्सेबल असेल तर तुम्हाला 0 रुपये भरायचे आहेत. 4 ते 8 लाख असेल त्यामध्ये तर 5% वगैरे पाठ करायची गरज नाही. फक्त लक्षात ठेवा 5% ते 30%, कितीपर्यंत? 24 लाखाच्या वरती इन्कम सोर्स असेल तर, टॅक्सेबल इन्कम असेल तर लक्षात ठेवा. इथं कोणत्याही स्वरूपात तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाहीत. जरी विचारलं तर लक्षात ठेवायचं 0.5 ते 30% पर्यंत आपण टॅक्सेशन करतो. याच्या लक्षात, हा सुद्धा मागच्या वर्षी सारखाच आहे, यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. मी तुम्हाला नोट्स मध्ये सुद्धा हे सगळं दिलेलं आहे. देन पुढे महत्वाच्या गोष्टी बघूया. आता नवीन आयकर कायदा लागू होणार आहे. यामध्ये एकूण 10 गोष्टी आहेत. 10 घटक तुम्हाला मी त्या नोट्स मध्ये टाकलेले आहेत, पण आपण फक्त महत्वाचे घटक बघूया. बघा, तुम्हाला प्रश्न काय विचारला जाईल? नवीन आयकर कायदा कधीपासून लागू होणार आहे? तर 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. येते लक्षात? मग बघा, 1 एप्रिलला काय असतं? नवीन आर्थिक वर्ष आपलं 1 एप्रिलला चालू होतं. लक्षात ठेवायचं. आणि त्या दिवसापासूनच 26 बजेटची अंमलबजावणी होईल आणि त्या दिवसापासून तुमचा नवीन आयकर कायदा लागू होईल. 1900 बघा, आता हा आयकर कायदा नवीन झाला. मग यापूर्वी कधीचा होता? 1961 चा कायदा होता. 1961च्या आयकर कायद्याची जागा घेणारी ही एक ऐतिहासिक सुधारणा आहे. सोपी, पारदर्शक आणि अनुकूल थेट कर व्यवस्था होणार आहे. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात, हे आयकर बद्दल झालं. इथे तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो मित्रांनो, लक्षात ठेवायचं. इथून पुढं यामागे कसं व्हायचं? जर समजा एखाद्या व्यक्तीला आयकर एखाद्या व्यक्तीनं चुकवला, त्याला कधी कधी जेल पण व्हायची आणि दंड पण बसायचा. यावेळी मात्र या बजेटमध्ये सांगितलेलं आहे की कुठल्या प्रकारचे इम्प्रिझनमेंट नाही, तर त्याला जास्तीत जास्त दंड भरावा लागेल, अशी तरतूद आहे. ठीक आहे, ओके. त्यानंतर महत्वाचा मुद्दा काय बघा, प्रत्येक जिल्ह्यात एक महिला वसतिगृह सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो. आणि हे महिला वसतिगृह आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात आहे. तुम्हाला कधी कधी चुकीचं विधान देतील, प्रत्येक राज्यात आहे का? नाही, प्रत्येक जिल्ह्यात आहे. लक्षात ठेवायचं. त्याला आपण म्हणूया 1 डिस्ट्रिक्ट आणि 1 डिस्ट्रिक्ट आणि 1 त्याला आपण काय म्हणू, तर फिमेल हॉस्टेल, असं लक्षात ठेवा. ठीक आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला वसतिगृह होणार आहे. हे थोडं वेगळं आणि हा थोडा वेगळा पॉईंट घेतलेला आहे, कारण एकाच ठिकाणी आपल्याला भरपूर पॉईंट कव्हर करता येतील. स्वस्त वस्तू कोणत्या होणार आहेत हे सुद्धा परीक्षेला जास्त विचारलं जाणार नाही, तसं लक्षात ठेवा. सोलार साहित्य, चपला असतील, बूट असतील, इलेक्ट्रॉनिक, जे आपल्या इलेक्ट्रिकल व्हेकलच्या बॅटरी आहेत. 17 कॅन्सर औषधं, हे विचारू शकते. 17 कॅन्सर वरची औषधं, म्हणजे कॅन्सर 17 औषधं आणि 7 जवळपास गंभीर रोगावरील औषधं. 7 गंभीर रोगावरील औषधं, कपडे, सीएनजी, परदेशी यात्रा. फक्त लक्षात ठेवण्यासारखं एवढंच आहे. लय पापड पसार आणि लय बाकीच्या गोष्टी करत बसायचं नाही. बजेटला खूप मोठ्या प्रावधान केलेले असतात. त्यानंतर महाग वस्तू, दारू, स्क्रॅप सामान आणि खनिज, हे सुद्धा काही पाठ करायची गरज नाही. फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला बजेट सांगण्यासारखी हे मुद्दे केलेले आहेत. काही वस्तूवर सरकार टॅक्स जास्त लावतं, त्या महाग होतात. काहीचा थोडासा टॅक्स कमी करतं, जीएसटी वगैरे, त्या स्वस्त होऊन जातात. हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर राजकोषीय तूट, जसं मगाशी म्हणलं की जेव्हा आपला इन्कम सोर्स, जेव्हा आपलं उत्पन्न कमी आहे आणि आपला खर्च जास्त व्हायला लागलाय, इथं तूट असते. लक्षात ठेवायची तूट. आणि तूट किती आहे, तर जीडीपीच्या 4.3% ही आपली तूट असणार आहे. तुम्हाला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो, तुम्ही स्टार करतो, किती? जीडीपीच्या 4.3%. लक्षात ठेवायचं. मागील वर्षी तूट किती होती? 4.4%. ओके. इथं प्रश्न विचारला जाईल. स्वतःच्या वापरासाठी प्रदेशामधून मागवलेल्या वस्तू, इथं परदेश पाहिजे, परदेशामधून मागवलेल्या वस्तू वर आयात शुल्क कमी, त्याला आपण काय म्हणतो, तर जो आपला कस्टम ड्युटी आहे
जेव्हा वैयक्तिक वापरासाठी मी बाहेरून म्हणजे बाहेरच्या देशातून काही वस्तू मागवतो, इम्पोर्ट करतो, तर त्याची ड्युटी सुद्धा कमी केलेली आहे, ती जवळपास 10% असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सेमी कंडक्टर मिशन हे अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो. याला म्हणायचं ISM 2.0. इथे लक्षात, इंडियन सेमी कंडक्टर मिशन ISM लक्षात ठेवा, दुसरी आवृत्ती आहे. इथे तुम्हाला प्रश्न विचारतील की यासाठी किती निधी देण्यात येणार आहे. 40,000 कोटी रुपये प्रस्तावित आहेत. इथं सुद्धा प्रश्न विचारला जाईल, अत्यंत महत्वाचं आहे. दुर्मिळ भूखनिज सापडणाऱ्या राज्ये, जसे की ज्या राज्यामध्ये रेअर अर्थ मेटल, त्याला आपण म्हणतो रेअर अर्थ मेटल्स, म्हणजे काय, असे काही दुर्मिळ भूखनिजे आहेत जे सरासरी सगळ्या ठिकाणी सापडत नाहीत, असे राज्य कोणते आहेत बघा. ओडिसा, केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल कोणतं राज्य याच्यामध्ये आहे किंवा नाही. ओडिसा थोडं पूर्वेकडे लक्षात ठेवा. बाकी मात्र 3 साऊथचे स्टेट्स आहेत, केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू. याच्यामध्ये कर्नाटक किंवा तेलंगणा नाही. या ठिकाणी मार्गिका स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. मार्गिका म्हणजेच कॉरिडॉर, ज्या ठिकाणी आपण काय करू शकतो, तर आयात निर्यात किंवा आपण व्यापार करू शकतो. कशाचा, दुर्मिळ भूखनिजांचा सुद्धा व्यापार करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघूया बायोफार्मा क्षेत्र, जर आपण पाहायला गेलं तर यामध्ये पुढील 5 वर्षासाठी 10,000 कोटी रुपयांचा सुद्धा निधी प्रस्तावित आहे. अगेन असे राऊंड ऑफ निधी तुम्हाला विचारले जातात, म्हणून म्हणलं जेवढं महत्वाचं आहे तेवढं आपण करणं अपेक्षित आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग म्हणजेच काय, त्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये MSME. लक्षात ठेवायचं, मायक्रो, स्मॉल, मीडियम. मायक्रो म्हणजे सूक्ष्म, स्मॉल म्हणजे लघु, आणि मीडियम म्हणजे मध्यम. ठीक आहे. तर ही जी अशी काही उद्योग व्यवस्था आहे, या क्षेत्रासाठी सुद्धा 10,000 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. ओके. 3 नवीन नायपर, आता लक्षात ठेवायचं की असल्या संस्था तुम्हाला विचारल्या जातात, किती देणार आहेत, 3 नवीन करायचे आहेत, आणि 3 आयुर्वेदिक एम्स करायचे आहेत. एम्स म्हणजे काय, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, म्हणजे वैद्यक शास्त्रातील सर्वोच्च संस्था ही एम्स असते. लक्षात ठेवायचं, ज्या 3 नवीन प्रस्तावित एम्स आहेत. आणि हे सुद्धा लक्षात ठेवा, 3 नवीन नायपर आहेत. आता नायपर म्हणजे काय, तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल, म्हणजे औषध निर्माण, फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, त्याच्यामध्ये शिक्षण आणि पुन्हा संशोधन, ह्या नायपर संस्था असं लक्षात ठेवायचं, जी हैदराबादला आहे, अहमदाबादला आहे. पण 3 नवीन घोषणा केलेली आहे. मग 3 नायपर असतील आणि 3 एम्स असतील. एखाद्या परीक्षेला प्रश्न विचारतील, खालपैकी कोणती तरतूद 2026च्या अर्थसंकल्पामध्ये केलेली नाही म्हणून. त्यामुळे 3 आकडेवार फक्त लक्षात ठेवा. मी तुम्हाला सुद्धा राऊंड ऑफ करत आहे, तुम्हाला गोल करून द्यायला लागलो. देन अत्यंत महत्वाचा मित्रांनो, जर आपण दळणवळण क्षेत्र बघितलं, त्यामध्ये 7 हाय स्पीड रेल मार्गिका सुद्धा करणार आहेत, त्याची घोषणा केलेली आहे. आणि ह्या 2 शहरांना जोडण्यासाठी केलेल्या आहेत. आता 7 कुठल्या आपण बघूया. मुंबई पुणे आहे पहिली, पुणे हैदराबाद आहे दुसरी, हैदराबाद बँगलोर, हैदराबाद चेन्नई, चेन्नई बँगलोर, दिल्ली वाराणसी, आणि वाराणसी सिलिगुडी. हे लक्षात ठेवायचे, सिलिगुडी. तुम्हाला नॉर्थ ईस्टला जायला एक मोठा पॅच मिळतो तुम्हाला. कुठून, ओडिसाचा वरचा पश्चिम बंगालचा भाग, त्यातून तुम्ही कुठे जाऊ शकता, ईशान्य भारताकडे प्रयाण करू शकता. ठीक आहे. अशा 7 आहेत. 7 पेक्षा असं लक्षात ठेवा, मुंबई पुणे, पुणे हैदराबाद, म्हणजे पुणे एक डेस्टिनेशन झालं. इकडे वरती पुणे, मुंबई, खाली हैदराबाद. हैदराबादला कॉमन करा, पुन्हा हैदराबाद पुणे, हैदराबाद बँगलोर, पुन्हा इकडे हैदराबाद चेन्नई, म्हणजे हैदराबादला 3 गोष्टी आहेत. पुन्हा चेन्नई आलं, चेन्नईकडून हैदराबाद, पुन्हा चेन्नईकडून बँगलोर. ठीक आहे. बँगलोरला पुन्हा इथं आलं बघा, हे पुन्हा रिपीट होऊन जातं. एकच सिटी लक्षात ठेवायची, एक करा, त्याचे 2-2 असे लोकेशन करायचे. अशा एकूण 7 हायस्पीड रेल मार्गिका करणार आहोत, म्हणजे ह्या जवळपास अशा असणार आहेत. आणि 20 नवीन जलमार्ग घोषणा केलेली आहे. आता जलमार्ग म्हणजे काय, तर जे अंतर्गत व्यापार चालतो, अशा आपल्याकडे मोठ्या मोठ्या नदी सुद्धा आहेत. म्हणजे तुमच्या फॉर एक्झाम्पल गंगा असेल, ब्रह्मपुत्र असेल, किंवा ईशान्य भारतात आपल्या उत्तर भारतामध्ये अशा अनेक नद्या आहेत. पात्र मोठे असल्याकारणे आपण व्यापार सुद्धा करू शकतो. तर अशा ठिकाणी आपल्या काय करायचं आहे, 20 नवीन जलमार्ग घोषणा केलेली आहे. मग इथे लक्षात ठेवा, 7 हायस्पीड आणि 20 नवीन जलमार्ग, हे सुद्धा तुम्हाला दळणवळणामध्ये विचारलं जाईल. त्यानंतर भारत कृषी विस्तार, AI सामग्री, शेती उत्पादकता वाढवणे. आता AI टूल्स वगैरे असणार आहेत, म्हणजे शेतीच्या क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त वापर करून शेतीची उत्पादकता वाढवायची आहे, असं मिशन आहे. डेटा सेंटरसाठी म्हणजे AI मध्येच परदेशी कंपनींना टॅक्स माफ केलेला आहे. कधीपर्यंत, 2047 पर्यंत. हे सुद्धा लक्षात ठेवा. ज्या ज्या परदेशी कंपन्यांना भारतामध्ये डेटा सेंटर स्थापन करायचे आहेत AI साठी किंवा मशीन लर्निंगसाठी, त्यांना 47 पर्यंत हा टॅक्स पूर्ण माफ असेल. STT म्हणजेच काय, सेक्युरिटीज
ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एका व्यक्तीनं एखादा शेअर मार्केटमध्ये एखादा शेअर विकत घेतला, एखाद्या कंपनीचा आयपीओ विकत घेतला आणि जर त्याने समजा एखादा ट्रेडिंग करायला म्हणजे व्यापार करायला चालू केलं, काही लोक शेअर मार्केट वगैरे खेळतात, तर शेअर घेत असताना किंवा जर शेअर मार्केट करत असताना जर त्याने कोणत्या प्रकारचा जर एखादा शेअर घेतला असेल त्याचा एक तुम्हाला टॅक्स सुद्धा भरावा लागतो ट्रान्झॅक्शन केल्यावर. त्याला आपण काय म्हणतो, STT, सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स शेअर मार्केटसाठी असतो. तो किती वाढवलेला आहे बघा, 0.02% ते 0.05% वाढवलेला आहे. फक्त जवळपास 0.03% वाढवलेला आहे, पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला वेगवेगळ्या टॅक्सची नाव पण माहिती होऊन जातील. ठीक आहे. STT म्हणजे काय, तर सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स. शेअर मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही काही गोष्टी विकत किंवा काही गोष्टी तुम्ही खरेदी करता त्या तुम्हाला त्यावेळी एखादा टॅक्स भरावा लागतो, तो टॅक्स इथे वाढवलेला आहे. त्यानंतर मॅट. आता मॅट काय असतो, मॅट म्हणजे मिनिमम अल्टरनेट टॅक्स. मिनिमम अल्टरनेट टॅक्स लक्षात ठेवायचं. व्यापार क्षेत्रामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये ज्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत, त्यांना एक कमीत कमी कॉर्पोरेट टॅक्स द्यावा लागतो. दॅट इज कॉल्ड एज, त्याला आपण काय म्हणतो, मिनिमम अल्टरनेट टॅक्स, जो जवळपास 15% असतो. पण लक्षात ठेवायचं या बजेटमध्ये तो 15%वरून 14% केलेला आहे, म्हणजे कमी केलेला आहे. 16व्या वित्त आयोगानुसार, मी तुम्हाला वारंवार युट्यूबला सुद्धा प्रश्न विचारतो, अजूनही काही लोकांना असं वाटतं 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे नरेंद्र मोदी आहेत. कन्फ्युज होऊ नका. नीती आयोग म्हणलं त्याचे अध्यक्ष पदसिद्ध कोण असतात, पंतप्रधान असतात. पण जर 16 वित्त आयोग असेल तो घटनात्मक आयोग आहे. त्या आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत सध्याचे, मला कमेंटमध्ये उत्तर टाका बघू. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, मला कमेंटला उत्तर टाका आणि याचं कलम पण सांगा. वित्त आयोगाचं कलम कोणतं असतं ते सुद्धा सांगा, कारण ते वारंवार मी घेतलेलं आहे. आता 16 वित्त आयोगाचा जो अहवाल आहे हा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे आणि त्यात सांगितलेलं आहे की त्या आयोगानुसार राज्यांचा हिस्सा 41% असेल. म्हणजे जर केंद्राकडे 100 रुपये मिळाले असतील त्यात एकूण राज्यांचा हिस्सा किती असेल, 41% राज्यांना त्याचा मोबदला दिला जाईल. सगळ्या राज्यांना मिळून म्हणतोय 100 रुपये असतील, 41 रुपये टोटली राज्यांमध्ये वाटप केलं जाईल. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ओके. 2026-27 राज्यांना ह्या नीती आयोगाद्वारे या वित्त आयोगाच्या म्हणण्यानुसार 1.41 लाख कोटी रुपये निधी वाटप होणार आहे. किती, 1.41 लाख. आकडा लक्षात ठेवायला पाहिजे. इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. शी मार्क स्कीम, आता लक्षात ठेवा, शी मार्क स्कीम, शी म्हणजे इथं महिला असणार आहे, म्हणजे ही लक्षात ठेवायचं, ही महिलेसाठी महत्वाची असेल. शी मार्क स्कीम काय सांगते, महिलांना क्रेडिट सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी केलेली आहे. शी मार्क स्कीम लक्षात ठेवायचं, क्रेडिट सुविधा म्हणजे पतसुविधा, ओके, वित्तपुरवठा करण्यासाठी. त्यानंतर कृत्रिम अवयवासाठी म्हणजे काय, जे विकलांग लोक आहेत, दिव्यांग लोक आहेत, त्यांना एखाद्याला समजा एखाद्या व्यक्तीला दिव्यांग असेल, त्याला हात नसेल किंवा एखाद्याला पाय नसेल, तर अशा लोकांसाठी, दिव्यांग लोकांसाठी आर्टिफिशियल लिम्स तयार केले जातात आणि त्यासाठी आपण काय करतो, आर्टिफिशियल लिम्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अशी एक कंपनी आहे. या कंपनीची स्थापना केलेली आहे. बघा, आर्टिफिशियल लिम्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कशासाठी, कृत्रिम अवयव बनवण्यासाठी. खेलो इंडिया मिशनची घोषणा सुद्धा केलेली आहे. मित्रांनो, आपल्या वाचनामध्ये भरपूर अशा गेम्स असतात. ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल, खेलो इंडिया महिला असतील, पुरुष असतील, विद्यापीठ असतील, बीच गेम असतील, अशा सगळ्यांचे एक कंपायलेशन करून काय करणार आहे, तर खेलो इंडिया मिशनची घोषणा केलेली आहे. 47 पर्यंत आठवते का, 1947 ते 2047 भरपूर आपण या ठिकाणी आता 100 वर्ष त्यावेळी पूर्ण करू, हे लक्षात ठेवायचं. शतकोत्तर महोत्सव असेल. जागतिक सेवा बाजारमध्ये 10% आपला हिस्सा असणार असं लक्ष असणार आहे. कधीपर्यंत, 47 पर्यंत. म्हणजे काय, जो सर्व्हिस सेक्टर आहे, सेवा मार्केट आहे मोठं, त्यामध्ये भारताचा 10% हिस्सा झाला पाहिजे असं आपलं लक्ष आहे. तुम्हाला बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारला जातो, कोणत्या सालापर्यंत, कोणत्या वर्षापर्यंत हे टार्गेट पूर्ण करायचं आहे, येते लक्षात. देन आता आपण पाहूया असे काही महत्त्वाचे क्षेत्र आहेत ज्यामध्ये खूप जास्त उलाढाल किंवा त्यांना गुंतवणूक प्राप्त केली जाते. तर लक्षात ठेवायचं, संरक्षण क्षेत्र जे आहे त्याला जवळपास 7,84,678 कोटी रुपये एकूण देण्यात आलेले आहेत. सगळ्यात जास्त संरक्षण क्षेत्राला देण्यात येतात, सगळ्यांना माहिती पण असेल का, कारण इतर प्रकार सुद्धा आपण गोष्टी करत असतो, बाहेरनं काही गोष्टी मागवत असतो, भरपूर युद्ध सराव करत असतो. मग संरक्षण क्षेत्रामध्ये खूप जास्त खर्चिक गोष्टी असतात आणि राज्यांना किती वाटा देण्यात येणार आहे, तर मग अशीच पाहिल्याप्रमाणे किती, 1.41 लाख कोटी कुणी सांगितलेलं असणार आहे, 16व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार. हे सुद्धा लक्षात ठेवा.
ओके. त्यानंतर कृषीला किती देण्यात येणार आहेत? 1,40,528 कोटी. तुम्हाला क्रम विचारला जाईल, सर्वात जास्त संरक्षण असेल तर बाकीच्या गोष्टी तुम्ही खाली खाली आणू शकता. शिक्षणाला किती आहे? 1,39,289 कोटी. रेल्वेला किती आहे? 2,93,000 कोटी. 2,93,000 कोटी. रेल्वे अर्थसंकल्प आता वेगळा होत नाही, लक्षात ठेवायचं. 17-18 पासून त्या बजेट पासून आपण रेल्वे अर्थसंकल्प एकाच वेळी जाहीर करत असतो. म्हणजे मोठ्या बजेटमध्ये रेल्वे फक्त वेगळा पार्ट असतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत? तर अश्विनी वैष्णव आहे. ओके. देन प्रमुख योजना कुठल्या कुठल्या आपण थोडक्यात बघूया. राष्ट्रीय फायबर योजना. आता राष्ट्रीय फायबर योजना कुणाकुणासाठी आहे तेवढंच बघायचं. कोणती आहेत ते? रेशीम, लोकर व ज्यूट यांच्यासाठीच आहे. यामध्ये दुसरी कोणती वस्तू घ्यायची नाही. रेशीम, लोकर आणि ज्यूट. दिव्यांग सहायता योजना. मगाशी पाहिल्याप्रमाणे जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना आर्टिफिशियल लिम्स प्रोव्हाइड करायचे आहेत, त्यासाठी एक भारतीय कंपनी स्थापन करायची आहे. महात्मा गांधी ग्राम स्वरोजगार योजना, लक्षात ठेवायचं. याला जवळपास 10,000 कोटी रुपये ग्रँट दिलेला आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये सर्व लोकांना रोजगार पुरवण्यासाठी ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे. समर्थ 2.0 म्हणजेच काय? वस्त्रोद्योगासाठी. तुम्हाला डिरेक्टली विचारतील समर्थ जी योजना आहे ती कुठल्या क्षेत्रामध्ये जाहीर केलेली आहे? तर वस्त्रोद्योग, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, जे वस्त्रोद्योग मंत्रालय आहे त्यामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक व्हावी, उत्पादकता वाढावी यासाठी योजना जाहीर केलेली आहे. देन आसाम. आता बघा, जेव्हा या प्रकारची राज्य येतात तुम्हाला थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, त्रिपुरा पूर्णपणे ईशान्य भारतातले राज्य आहेत. या राज्यामध्ये बुद्धिस्ट सर्किट स्थापन करायचं आहे. बुद्धिस्ट सर्किट म्हणजे जिथं ज्या ठिकाणी बुद्धांचं खूप जास्त मोठ्या प्रमाणात काही ऐतिहासिक वारसा असेल किंवा बुद्धांचे ज्या ठिकाणी खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही वेगवेगळे वास्तू तयार केले जातील, असं बुद्धिस्ट सर्किट करायचं आहे. भारतामध्ये भयानक भरपूर सर्किट आहेत. आंबेडकर सर्किट असेल, रामायण सर्किट असेल, महाभारत सर्किट असेल, क्षत्रिय सर्किट असेल, त्या प्रकारे एक बुद्धिस्ट सर्किट करायचं, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ऑलरेडी झालेलंच आहे ते. कुठं? उत्तर भारतामध्ये, दक्षिण भारतामध्ये झालेलं आहे. म्हणजे कसं? ज्या ज्या ठिकाणी बुद्धांनी वास्तव्य केलं, मग जन्म ठिकाण लुंबिनी असेल किंवा मग कुशावती असेल, अशा बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे. तसं आता ईशान्य भारतामध्ये सुद्धा बुद्धिस्ट सर्किट जोडण्याचं काम करायचं आहे. पण 4 राज्य लक्षात ठेवायची: आसाम, अरुणाचल, मिझोरम, त्रिपुरा. त्याचबरोबर ईशान्य भारतामध्ये 4,000 इलेक्ट्रिक बस सुरू करायचे आहेत. बघा, आकडा मी मुद्दाम तुम्हाला हायलाइट करतोय. 4 राज्य लक्षात ठेवायची आहेत: आसाम, अरुणाचल, मिझोरम, त्रिपुरा. 4,000 इलेक्ट्रिक बस. आकडा बघा, 4,000 आहे. परीक्षेला तुम्हाला चुकीचं सांगतील 5,000, 3,000 लक्षात ठेवायचं. 4,000 अत्यंत महत्वाचं आहे. देन शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी काय काय करायचंय बघा. शेतकऱ्यांसाठी भारत विस्तार AI टूलची निर्मिती केली जाईल, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता सामग्री विकसित केली जाईल. त्यासोबत मत्स्योद्योगासाठीची पुरवठा साखळी सशक्त करणार आहेत. त्यानंतर नारळ, चंदन, कोको, काजू, अगार, बदाम, पाईन नट्सच्या उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. नारळ, चंदन, कोको, काजू, अगार, बदाम आणि पाईन नट्स. नारळ उत्पादन करणाऱ्या राज्यांसाठी कोकोनट प्रमोशन स्कीम जाहीर करण्यात येणार आहे. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा मित्रांनो, की भारतामध्ये केंद्रीय नारळ संशोधन संस्था कुठं आहे मला सांगा. केंद्रीय नारळ संशोधन संस्था कुठं आहे? माहिती असेल कमेंटला उत्तर टाका, नसेल माहिती मी सुद्धा नंतर टाकेन. आणि महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक नारळ संस्था कुठं आहे? नारळ संशोधन केंद्र कुठं आहे? आता जे विद्यार्थी शेवटपर्यंत व्हिडिओ बघतात त्यांना हे माहिती होऊन जाईल, कारण प्रश्न सुद्धा विचारणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला सुद्धा पुश मिळणार नाही. म्हणून मी बऱ्याच ठिकाणी प्रश्न सुद्धा विचारत असतो. 1-2 दिवस गेले मी सुद्धा याच्यामध्ये कमेंटला उत्तर टाकेन. ठीक आहे, मी काय विचारला प्रश्न? केंद्रीय नारळ संशोधन संस्था कुठं आहे आणि प्रादेशिक नारळ संस्था कुठं आहे? दोन्ही मला कमेंटमध्ये उत्तर टाका. त्यानंतर चंदन उत्पादन प्रोसेसिंग वाढीसाठी केंद्र सरकार राज्य सरकार सोबत काम करणार आहे. पशुपालनासाठी अनुदानित कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल. मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी 500 जलाशय, इथं आकडा आला म्हणजे इथं थोडंसं लक्षात ठेवायचं. आणि अमृत तलावांचा विकास सुद्धा करणार आहे. प्रत्येक राज्यामध्ये अमृत तलावाची घोषणा ऑलरेडी केलेली आहे, पण असे काही तलाव आहेत जे ऐतिहासिक आहेत, जे अजून सुद्धा जुन्या काळातले आहेत, ज्याला सुद्धा लोकांचं, ज्याला आपण काय म्हणतो, पिण्याच्या पाण्याच्या सोयी सुद्धा पुरवू शकतं. त्याला आपण काय म्हणणार? अमृत तलाव योजना लक्षात ठेवा. ठीक आहे. वित्तीय तूट सध्या किती आहे? जीडीपीच्या 4.5% पेक्षा कमी राहील. मगाशी किती सांगितलं होतं? 4.3%. म्हणजे हे लक्षात ठेवायचं. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 4.4 राहील.
26-27 मध्ये वित्तीय तूट जीडीपीच्या 4.3 राहण्याचा अंदाज आहे, हे लक्षात ठेवा, आकडा महत्वाचा आहे. अपघात विमा करमुक्त असेल, जो ऍक्सिडेंटल इन्शुरन्स असतो, इन्शुरन्स मिळतो, समजा तो एका टॅक्सेबलच्या वरती गेला तर त्यात तुम्हाला कोणताही टॅक्स गव्हर्नमेंट घेणार नाही, तो करमुक्त असणार आहे. देन शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारतर्फे प्रयत्न केले जाणार आहेत. दिव्यांगासाठीच्या रोजगाराच्या प्रशिक्षणाच्या संधी वाढवणार आहेत. ईशान्य आणि पूर्वेतल्या राज्यातल्या नोकऱ्या सुद्धा वाढवणार आहेत. मत्स्योद्योगासाठीची पुरवठा साखळी सशक्त करणार, त्यावर भर दिला जाईल. आता मला असं वाटते इथं मी काही महत्वाचे आकडे घेतलेले आहेत. ठीक आहे, बघा एकूण बजेटचं किती टोटल किती आहे त्यांचं लक्षात ठेवायचं. एकूण उत्पन्न किती असणार किंवा एकूण खर्च किती आपला, एकूण बजेटचे किती व्हॅल्युएशन आहे, 35.53 लाख कोटी. 35.53 लाख कोटी लक्षात ठेवायचं, म्हणजेच किती, 35,53,000 कोटी असं एकूण व्हॅल्युएशन आहे बजेटचं. फिस्कल डेफिसिट किती लक्ष आहे, जीडीपीच्या 4.3%, हा आकडा महत्वाचा आहे. जीडीपी ग्रोथ म्हणजे जीडीपी किती वाढणार असा अंदाज किती सांगितलेला आहे, 7.4%. ग्रोथ आपण नेहमी 7च्या वरती सांगत असतो, 7.4, 7.5, 7.3, इथे किती आहे, 7.4 आहे. आणि लक्ष किती आपले डेफिसिट जीडीपीच्या 4.3% आणायचं. देन संरक्षण बजेट किती आहे, टोटल 7.85 लाख कोटी, टोटल 7.85 लाख कोटी. जल जीवन मिशनला 67,670 कोटी. मनरेगा असेल, त्याचं नवीन नाव सर्वांना माहित आहे, ठीक आहे, लक्षात ठेवायचं, रामजी मिशन, ओके, व्हीबीजी राम मिशन लक्षात ठेवा, 95,692 कोटी, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. रेल्वेसाठी 7 नवे हायस्पीड कॉरिडॉर, आपण मग चर्चा केली त्या कॉरिडॉर लक्षात ठेवायचं. पुणे मुंबई असेल, पुन्हा बँगलोर, हैदराबाद, चेन्नई, सिलिगुरी असे भरपूर आपण सिटी बघितल्या होत्या. आकडेवारी आपण तेवढीच करायची महत्वाची. ठीक आहे, आता इथं आपण थांबतोय, पण अत्यंत महत्वाचे आपण काय बोलणार बघूया. मित्रांनो, पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, बजेट हे 1 फेब्रुवारीला आपण दरवर्षी जाहीर करत असतो. यावर्षी आपण तेच केलं 2026 मध्ये. लक्षात ठेवायचं, वित्त मंत्री सादर करत असतो. आणि तसं पाहायला गेलं तर 9 वेळा, हा आता कुणाचा विक्रम झालेला आहे किंवा कुणी सरासरी केलेली आहे, तर आता जे आहेत निर्मला सीतारामन यांनी 9 वेळा जो आपला बजेट आहे तो आता सादरीकरण केलेला आहे, सीतारामन. आता लक्षात ठेवायचं, 9 वेळा अजून एक व्यक्ती आहेत, ते कोण आहेत, तर ते आहेत पी चिदंबरम, जे युपीए सरकारमध्ये वित्तमंत्री होते. ठीक आहे, याने सुद्धा 9 वेळा ते आता बऱ्यापैकी त्यांनी हे केलं. आता एकूण पाहायला गेलं तर एकूण 10 वेळा, लक्षात ठेवायचं, 9 वेळा सलग निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेला आहे बजेट. एकूण पाहायला गेले एकूण 10 वेळा कोण आहेत, तर ते भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी एकूण 10 वेळा जाहीर करण्याचा विक्रम आहे. म्हणजे पुढच्या 1 वर्षामध्ये किंवा 2, आता पुढच्या 2027 पर्यंत मोदी गव्हर्नमेंटच आहे, म्हणजे निर्मला सीतारामन हा रेकॉर्ड पूर्णपणे मोडणार आहे. मग हे लक्षात ठेवा, तुमचं 1 लाईनर विचारतो. त्यानंतर अजून महत्वाचं काय आहे, जे पहिलं बजेट होतं, पहिला अर्थसंकल्प, ते कोणी जाहीर केलं होतं लक्षात ठेवायचं, तर ते ब्रिटिश भारतामध्ये 1860 मध्ये. कोण, तर त्यावेळेचा जो अर्थ खात्याचा मेन कोण व्यक्ती होता, जेम्स विल्सन नावाचा व्यक्ती आहे बघा, त्याने जाहीर केलं होतं. हा कधी, ब्रिटिश भारतामध्ये पहिल्यांदा 1860 मध्ये. त्यानंतर जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा 1947 मध्ये पहिल्यांदा कुणी केलं होतं, लक्षात ठेवा, त्यांचं नाव काय आहे, षण्मुखम शेट्टी. षण्मुखम शेट्टी, काय काय त्यांचा उल्लेख शेट्टी असा पण असेल. हे त्यावेळेचे पहिले वित्तमंत्री होते, लक्षात ठेवायचं, भारत सरकारचे म्हणजे भारताचे. यांनी पहिल्यांदा कधी केला होता, की स्वातंत्र्य झाल्यानंतरचा. आणि जेव्हा भारत प्रजासत्ताक झाला, प्रजासत्ताक, तेव्हा 1950 मध्ये पहिल्यांदा कोणी केलं होतं, प्रजासत्ताक झाल्यावर कोणी केलं होतं, त्यावेळेचे वित्तमंत्री होते जॉन मथाई. असले तुम्हाला 1 लाईनर प्रश्न विचारले जातात. म्हणजे पहिलं एकदम सगळ्यात जास्त करणारं, रविवारचं पहिला तास असेल, या प्रकारचे 1 लाईनर अभ्यासा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. आता मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, थोडक्यात 2च मिनिट तुमची रिव्हिजन घेतो. आपण पहिल्यापासून बघूया काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत. प्रश्न विचारले कुठे जातील बघा. ओके, चला बघूया आपण. एक तर 9वी वेळ आहे 1 फेब्रुवारी. 9वी वेळ अजून कुणाची होती, पी चिदंबरम. 10वी वेळ कुणाची होती, मोरारजी देसाई, बरोबर, पहिल्या महिला झालेल्या आहेत. रविवारी जाहीर झालेला आहे. एकूण किती उत्पन्न याच्यामध्ये, 36.5 लाख कोटी. एकूण खर्च किती आहे, 53.5 लाख. इथं प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यानंतर 1961चा आयकर कायदा होता, आता कुठला होणार आहे, 26चा नवीन आयकर कायदा. ओके, त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 महिला वसतिगृह.
ओके, त्यानंतर पुढे आपण बघूया 17 कॅन्सरवरची औषधं आणि 7 गंभीर याच्यावरची रोगावरील औषधं यांच्यामध्ये स्वस्त म्हणजे थोडंसं कमी त्यांचा दर होणार आहे. त्यानंतर वित्तीय तुट किती ठेवायची आपल्याला 4.3% ठेवायची आहे कुणाच्या जीडीपीच्या, हे फक्त लक्षात ठेवा. ओके, सेमीकंडक्टर मिशन एकूण किती वित्त पुरवठा होणार आहे 40,000 कोटी, हे आकडा खूप जास्त लक्षात येतोय बघा आपल्याला. त्यानंतर दुर्मिळ भूखनिज ज्या ठिकाणी सापडतात, कुठे कुठे सापडतात, ओडिसा आणि 3 साऊथचे राज्य केरळ, आंध्र, तमिळनाडू, इथं मार्गिका तयार करायची आहे. बायोफार्मा 5 वर्षासाठी 10,000 कोटी, एमएसएमई 10,000 कोटी, नवीन 3 नायपर आणि 3 आयुर्वेदिक एम्स स्थापन करायचे आहेत. 3 लक्षात ठेवायचं. 7 हायस्पीड रेल्वे आणि 20 नवीन जलमार्ग घोषणा. त्यानंतर अजून कुठे बघा, एसटीटी सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स 0.02% टू 0.055% वाढवलेला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर परदेशी कंपन्यांना टॅक्स माफ करण्यात येणार, कुठला कशासाठी, डेटा सेंटर स्थापन केली असतील तर 47 पर्यंत हा माफ होणार आहे. मॅट किती करायचं आहे 15% वरून 14% करायचं आहे. 16 वित्त आयोग तुम्हाला प्रश्न विचारले आहेत, मला कलम आणि व्यक्तीचं अध्यक्षाचं नाव सांगायचं आहे. राज्याचा हिस्सा किती आहे टोटल 41% आहे आणि त्यांना किती निधी वाटप करायचा आहे 1.41 लाख कोटी. इथं खूप जास्त, मी तेवढंच तुम्हाला हायलाइट सांगायला लागलोय आता. हे लक्षात, शी मार्क सिम कोणासाठी आहे, शी म्हणजे लक्षात ठेवायचं महिलांना क्रेडिट सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी. आता ते महिला का, तर इंग्रजी व्याकरणामध्ये प्रोनाउन वापरतो ना आपण, सर्वनाम काय वापरतो महिलेसाठी, शी वापरतो. ठीक आहे. त्यानंतर कृत्रिम अवयवासाठी एक संस्था स्थापन करण्यात येणार आहे. 47 पर्यंत जागतिक सेवा बाजारात 10% हिस्सा ठेवायचा हे आपलं लक्ष आहे. ठीक आहे. सौर क्षेत्र 7,84,000 कोटी, सर्वात जास्त निधी देण्यात आला आहे बघा, सर्वात जास्त निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे. बाकीचं लक्षात ठेवण्याची गरज नाही. रेल्वे फक्त लक्षात ठेवा 2,93,000 कोटी. फायबर योजना फक्त 3च गोष्टी आहेत, रेशीम, लोकर आणि ज्यूट. त्यानंतर महात्मा गांधी ग्राम स्वरोजगार योजना 10,000 कोटी. समर्थ कुणासाठी असते, वस्त्रोद्योगसाठी असते, लक्षात ठेवा. देन आसाम, अरुणाचल, मिझोरम, त्रिपुरा काय करायचं आहे, या 4 राज्यामध्ये बुद्धिस्ट सर्किट स्थापन करायचं आहे. त्याचबरोबर ईशान्य भारतामध्ये बघा, इथं 4 राज्यांचा उल्लेख आहे, इथे ईशान्य भारत आहे म्हणजे एकूण सगळं ईशान्य भारतामध्ये 4,000 इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करायची आहे. ठीक आहे. पुढे आपण बघूया, तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, मला कमेंटला उत्तर टाकायचे. केंद्रीय नारळ संशोधन संस्था, प्रादेशिक नारळ संशोधन संस्था. ठीक आहे. ओके. मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी 500 जलाशय, एवढं फक्त लक्षात ठेवा. वित्तीय तूट किती पाहिजे आपल्याला 4.3% पाहिजे. देन खेळ आकड्यांचा बघा, एकूण बजेट, उत्पन्न आणि मगाशी आपण किती बघितलं 53.35 लाख कोटी तो आपला खर्च असेल. फिस्कल डेफिसिट जीडीपीच्या 4.3%. ग्रोथ किती अंदाज आहे 7.4% आहे. असं लक्षात ठेवा 4.3%, 4 आणि 3 7.4%, असं काहीतरी फक्त आकडेवारी करत चला. संरक्षण सगळ्यात जास्त इथं वित्त पुरवठा असेल. मनरेगा नवीन नाव व्हीबीजी रामजी मिशन 95,692 कोटी लक्षात ठेवायचं. ओके. 7 नवे हायस्पीड कॉरिडॉर आणि 20 नवीन जलमार्ग, आठवते का मागाचा पॉइंट. ओके. ठीक आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्या चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. आणि पटकन तुम्हाला मी 1-2 दिवसामध्ये काय करतो, या संदर्भात तुम्हाला सविस्तर नोट्स मी आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा मी उपलब्ध करून देणार आहे. इथे लक्षात मित्रांनो. आणि याच प्रकारे तुम्हाला अजून सुद्धा मी बाकी सिरीज घेणार आहे. ठीक आहे. चला बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा शेअर करत चला. आपण पुन्हा भेटू. जय हिंद.